म्हणजे 2014 आणि 2019 साली मोदी सरकारला मोकळं रान मिळालं होतं. विरोधी पक्षाचं नामोनिशाण दिसत नव्हतं, पण गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत भाजप 240 जागांवर अडकल्यानं चित्र बदललं. इंडिया आघाडीचे मोदी सरकारवर रोज काही ना काही आरोप सुरूच आहेत. उद्या गल्ली ते दिल्ली विरोधक आंदोलन करणार आहेत. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमुळे विरोधकांना आपली एकजूट दाखवण्याची आणखी एक संधी मिळाली आहे. त्याला अशा आंदोलनांची जोड मिळते. मुद्दे चूक की बरोबर हा भाग वेगळा, पण त्यानिमित्तानं विरोधी पक्ष जिवंत आहेत याचं दर्शन होतंय. पाहूयात स्पेशल रिपोर्ट. उद्या देशात 2 महत्त्वाची आंदोलनं होणार आहेत. गल्ली ते दिल्ली सरकार विरोधात हल्लाबोल करण्याचा निर्धार विरोधकांनी केलाय. हनी ट्रॅप प्रकरण, वादाच्या भोवऱ्यात अडकलेले मंत्री अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवरून ठाकरेंची शिवसेना राज्यात रस्त्यावर उतरणार आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात ठाकरेंचे शिवसैनिक आंदोलन करणार आहेत. स्वतः उद्धव ठाकरे हे दादर मधल्या आंदोलनात सहभागी होणार आहेत. खासदार संजय राऊत यांनी स्वतः या आंदोलनाचं नियोजन सांगितलं. लोकांसमोर जाऊन आंदोलनाच्या माध्यमातून जागृती करणं हा आमच्याकडे एकमेव पर्याय आहे. उद्या शिवसेनेतर्फे महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यामध्ये या घोटाळेबाज सरकारविरुद्ध आंदोलन होईल. जिल्हा स्तरावर स्वतः मुंबईमध्ये उद्धव ठाकरे दादर परिसरामध्ये आंदोलनात सहभागी होते. तिकडे दिल्लीत इंडिया आघाडीचे खासदार केंद्रीय निवडणूक आयोगावर लॉंग मार्च काढणार आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात टीका केली होती. महाराष्ट्रात मतचोरी झाल्याचा गंभीर आरोप राहुल गांधी गेलं वर्षभर करतायत. त्यात आता कर्नाटक लोकसभेचीही भर त्यांनी टाकली आहे. निवडणूक आयोगाकडे त्यांनी अनेक मागण्या केल्या. माहिती न देणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी आम्ही सत्तेत येऊ तेव्हा परिणाम चांगले नसतील अशी धमकीही त्यांनी दिली. बल्क वोटर सिंगल एड्रेस, एक बेडरूम का घर है, उसमें 50 लोग का एड्रेस है, और जब हम वहां जाते हैं वहां लोग ही नहीं है, वोटर ही नहीं है. इनवैलिड फोटो या फोटो है ही नहीं, या फोटो इतनी छोटी है कि उसको पहचाना नहीं जा सकता. और फाइनली मिसयूज ऑफ फॉर्म 6. फॉर्म 6 नए वोटर्स के लिए होती है. जो 18 साल का होता है, पिछले इलेक्शन में जिसने वोट नहीं किया उसके लिए होती है. मतलब 18 से 22-23 की एज होनी चाहिए उसकी. तो इसका जबरदस्त मिसयूज हुआ है. पुरावे दिले तरी आयोग कारवाई करत नाही असा आरोप विरोधकांकडून करण्यात येतोय. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या डोळ्याला पट्टी आणि तोंडात बोळा आहे या शब्दात संजय राऊतांनी आज टीका केली. राहुल गांधींनी जे पुरावे समोर ठेवले मतचोरीचे, त्याची शहनिशा या देशातल्या अनेक पत्रकारांनी, वृत्तपत्रांनी केली. बँगलोरला, अन्य ठिकाणी, महाराष्ट्रात. तरीही निवडणूक आयोग जर पुरावे मागत असेल तर त्यांनी डोळ्यावरती पट्टी बांधलेली आहे आणि त्यांच्या तोंडामध्ये बोळा कोंबलेला आहे, हे मला स्पष्ट दिसतं. गेलं वर्षभर निवडणूक आयोगावर राहुल गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवार, सुप्रिया सुळे, संजय राऊत आणि मवियाचे इतर नेतेही टीका करतायत. निवडणूक आयोगानं याआधी काँग्रेसच्या सर्व प्रश्नांची लेखी उत्तरही दिली आहेत. सध्याच्या आरोप प्रत्यारोपांवर महायुतीतील भाजपच्या मंत्र्यांनी इंडिया आघाडीला उत्तर दिलं. मला वाटतं राहुल गांधीबद्दल आता काय बोलावं मला हे कळत नाही. काय ते नवीन नवीन खंडे काढतायत, काय करतायत, खरं म्हणजे आश्चर्यच वाटतं कधी कधी. आता आपल्याकडे अनेक वेळा येतं, एक नाव 2 वेळा येतं, 2 नाव, एक नाव 4 वेळा पण येतं, ते छापून येतं, प्रिंटिंग मिस्टेक होते. ते काही जाणीवपूर्वक होतं असं नाही आहे, पण एक नाव 2 ठिकाणी म्हणून एवढा गवगवा करतायत. फ्लॉप शो झाला आहे त्याच्यापूर्वी खूप वेळा यांनी केला आहे. मला वाटतं ही खूप जुनी पिक्चर झाली आहे. घासून घासून ती आता इतकी घासलेली आहे, कोणी याला पाहायला तयार नाही. आणि इंडिया आघाडी कशा करता मोर्चा काढते. मी तर आव्हान केलं आहे की पूर्ण निवडणुकीच्या काळात, लोकसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये काँग्रेस पार्टी आणि अलायन्सला जास्त मतं मिळाली, तेव्हा ती मतदार येते. तेव्हा कोणी ऑब्जेक्शन घेतलं नाही, तेव्हा काँग्रेस काही बोलली नाही, कारण 31 सीट निवडून आल्या. मला हे समजत नाही आहे. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर 9 महिन्यांनी एवढ्या मोठ्या नेत्याला ही उपस्थिती झाली.
मला म्हणजे हे आश्चर्यजनक असं विधान आहे. पण त्यांच्यासारख्या एवढ्या बुजुर्ग, ज्येष्ठ आणि समजदार नेत्यांच्याकडून अशा पद्धतीच्या वक्तव्याची अपेक्षा निश्चितच नाही. एकीकडे हा वाद सुरू असताना शरद पवारांनी त्यांच्या पोतडीतून नवा दावा बाहेर काढला. विधानसभेआधी 2 जण भेटले, त्यांनी 160 जागा निवडून आणू अशी ऑफर दिल्याचा दावा त्यांनी केला होता. आणि आता संजय राऊतांनी त्यात भर टाकली. हे लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले असा दावा राऊतांनी केलाय. यापैकी काही लोक आम्हाला म्हणजे माननीय उद्धव ठाकरे यांनाही भेटलेले आहेत, आम्हालाही भेटलेले आहेत की मग ते लोकसभेलाही भेटले होते, विधानसभेलाही भेटले होते. आम्ही त्यांना सांगितलं की आमचा लोकशाहीवरती विश्वास आहे. उद्धवजी जरा म्हणाले, मी तेव्हा उपस्थित होतो, देशातलं वातावरण पाहता लोकसभा आम्ही 100% जिंकू. आणि ते खरोखर आम्ही महाराष्ट्रामध्ये ते यश प्राप्त केलं. त्याच्यामुळे आम्हाला अशा प्रकारचे घोटाळे करून निवडणुका जिंकण्याची गरज वाटत नाही. हे सगळं थोतांड आहे, सलीम जावेदची स्टोरी आहे. या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांचे नवे दावे उडवून लावले. शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यानं त्या लोकांना राहुल गांधींकडे नेण्याऐवजी पोलिसांकडे न्यायला हवं होतं असं फडणवीसांनी म्हटलंय. सलीम जावेदच्या स्टोरी चाललेल्या आहेत. अचानक या गोष्टी आठवण येत आहेत. माझा सवाल आहे, तुम्ही सगळे रिस्पॉन्सिबल अशा प्रकारचे नागरिक आहात. अशा प्रकारे जर तुमच्याकडे कोणी आलं, पोलीस कंप्लेंट का नाही केली? तुम्ही निवडणूक आयोगाला कंप्लेंट का नाही केली? तुम्ही व्हेरिफिकेशन का नाही केलं? की तुम्ही त्यांचा यूज करून बघितला, प्रयत्न करून बघितला का? आता सांगताय. त्यामुळे मला असं वाटतं सलीम जावेदच्या स्टोरीज बंद केल्या पाहिजे. किसका झूठ झूठ है कि किसके सच में सच नहीं, हा प्रश्न सामान्य जनतेला पडावा इतके धक्कादायक दावे, आरोप प्रत्यारोप महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात सुरू आहेत. किती खोटं बोलावं याला सीमा असते, या शब्दात प्रकाश आंबेडकरांनी पवारांच्या दाव्यावर प्रतिक्रिया दिली. किती खोटं बोलावं याला तरी असणारी एक सीमा आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. राहुल गांधी हे असणारे विरोधी पक्षाचे नेते आहेत आणि विरोधी पक्षाचे नेते असल्यामुळे त्यांना असं मंत्र्याच्या दर्जाची सिक्युरिटी आहे आणि कोण येतं आणि जातं त्याची असणारी सगळी नोंद त्या ठिकाणी ठेवल्या जाते. बाकी राजकीय आरोप प्रत्यारोप सुरूच राहतील, पण लोकसभा विरोधी पक्ष नेता म्हणून राहुल गांधींनी केलेल्या आरोपांना निवडणूक आयोगानं उत्तर द्यायला हवं. सगळ्या शंकांचं निरसन करायला हवं. ती उत्तरं सर्वसामान्य जनतेपर्यंत कळतील अशा भाषेत द्यायला हवी. त्यामुळे जर आरोपात तथ्य असेल तर निवडणूक आयोगाला उपाययोजना करता येतील. आरोप खोटे असतील तर त्यातला फोलपणा हा जनतेला कळेल. पुन्हा तेच आरोप विरोधकांना करता येणार नाहीत आणि महत्त्वाचं म्हणजे निवडणूक आयोगासारख्या संस्थेबद्दलचा विश्वास वाढायला मदतही